काय बनवतेस ग? शेंगदाण्याचे लाडू बनवते गूळ घालून. तुम्हाला आवडतात ना अगदी तसे. चालेल. तर मंडळी, आज मी शेंगदाण्याचे लाडू बनवते, ते सुद्धा गुळाचा कोणताही पाक न करता. कारण गुळाचा पाक प्रत्येकालाच जमत नाही, खूप प्रॉब्लेम येतो. तर असं काहीच होत असेल ना, तर हे लाडू आहेत ना, ही जी रेसिपी आहे ना, ती अगदी सोपी आहे. याने लाडू टिकतातही खूप दिवस आणि चवीलाही अगदी तसेच होतात. त्यामुळे ही ट्राय करून नक्की बघा. अगदी सोपी साधी आहे. आपल्याला शेंगदाणे मस्त बारीक गॅसवरती पेशन्सनी भाजून घ्यायचेत, अगदी खमंग. मी सुपामध्ये काढून घेतलेत, त्यांना छान गार केलं आणि सालं काढून घेतलेत. तुम्हाला हवं ना तर तुम्ही सालं न काढता वापरलं तरी चालेल. आता हे शेंगदाणे आहेत ते आपल्याला मिक्सरमधून छान असे वाटून घ्यायचे आहेत. अगदी बारीक पावडर करायची नाही आहे. जराशीच आपल्याला म्हणजे मिक्सर आहे ना, तो अगदी चालू बंद करत याला फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कुटून घेतलात ना तरी चालेल. मी ते मिक्सर चालू बंद करत याला फिरवून घेते. छान असं याचं दाण्याचं कूट झालं ना, जसं आपण साबुदाणा खिचडीसाठी करतो ना, अगदी तसं, की त्यातलं ते कूट आहे ते काढून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे, अगदी जरासं. म्हणजे आपण जेव्हा लाडू खातो तेव्हा ते असे दाताखाली येतात, थोडे थोडे मोठे शेंगदाणे, आणि चवीला खूप छान लागतात. त्यासाठी मी अगदी जरासं कूट आहे ते बाजूला काढून ठेवलंय. आता याच्यामध्ये आपल्याला अगदी जरासं किंचितसं मीठ घालायचं आहे. कोणताही गोडाचा पदार्थ असला ना तर थोडंसं मीठ घातलं ना की चवीला खूप छान होतं, यासाठी. आणि याच्यामध्ये आता आपल्याला गूळ घालायचं आहे. गूळ आहे तो काळा असतो ना, सेंद्रिय टाईप, तो घालायचा, म्हणजे त्याने लाडू वळायला सोपं होऊन जातं. त्यामुळे मी ते गूळ आहे तो आधीच किसून ठेवला होता. बघू शकता बऱ्यापैकी चिकट गूळ आहे हा. हा घातलाय. शेंगदाण्याचं कूट जेवढा आहे ना त्याच्या निम्म्याने आपल्याला गूळ घालायचा आहे, म्हणजे अगदी गोडीला अगदी परफेक्ट असे होतात ते. आता मिक्सर चालू करून आपल्याला छान असे याला एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे मस्त ओलसरपणा त्याला आला पाहिजे इथपर्यंत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे वळायला अगदी सोपं होऊन जातं. आता हे सगळं कूट आहे ते मी काढून घेतलंय एका मोठ्या ताटामध्ये, आणि आपण बाजूला काढून ठेवलेलं कूट होतं तेही त्याच्यामध्ये घालून छान असं मिक्स करून घेतलंय. आणि आता याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. प्रत्येक वेळी लाडू वळताना आपल्याला असे पटपट जमत नाहीत, पण हे जे लाडू आहेत ना त्याच्यावर जर तुम्ही प्रॅक्टिस केला तर अगदी कठीणातले कठीण लाडूसुद्धा तुम्हाला वळायला येतील. इतकी सोपी आहे ही प्रोसेस. बघू शकता अगदी सहज हे लाडू वळून तयार होतात आणि मस्त गोल गरगरीत होतात. तुम्हाला ज्या साईजचे आवडतात ना ते तसे तुम्ही हे लाडू वळून तयार करू शकता. तर इथे लाडू मस्त असा वळलेला आहे, मी बाजूला ठेवला आहे. आणि अशाच पद्धतीने मी सगळे लाडू आहेत ते मस्त असे वळून घेतले होते. जर तुमच्या घरी कोण जिम करत असेल किंवा जर काही पौष्टिक खायचं असेल तर रोज हा एक लाडू खाल्ला ना तर अगदी योग्य आहे. त्यामुळे नक्की करा. करायला अगदी सोपं आहे. आणि आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू. तोपर्यंत खा प्या मजा करा. बाय बाय.